बाबा तुम्ही आमचं चॅनल रोज बघता का? रोज बघतो. तर काय विचारत होता तुम्ही आता? शेळी बाजार, शेळीबद्दल माहिती. ओके, म्हणजे शेतकऱ्यांना शेळी खरेदी करण्यासाठी गाडी येते या पुढे, नाही तर मागवू आपण. शेतकऱ्यांना शेळ्या खरेदी करण्यासाठी कोणता बाजार चांगला आहे असं तुमचा प्रश्न होता. तर शेतकऱ्यांना चांगल्या आणि म्हणजे खानदानी शेळ्या आणि बजेटमध्ये जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला आटपाडी, सांगोला किंवा खाली काष्टी, त्याच्यानंतर मोडलिंब जे सोलापूर जिल्ह्यामध्येच खाली तुळजापूर त्या साईडला आहे, उस्मानाबादच्या आसपासचे ते बाजार चांगले आहेत. आता बाकी जर तुम्ही लोणंदच्या बाजारात आला तर लोणंदच्या बाजारात जास्त मुंबईला जाणारा जो माल असतो म्हणजे खाटकं व्यापारी म्हणजे मटन मार्केटसाठी मोठ्या प्रमाणावरती खरेदी केली जाते, तर तो बाजार व्यापाऱ्यासाठी चांगला आहे, विकणाऱ्यासाठी चांगला आहे. ज्याला खरेदी करायचं असेल त्याला मोडलिंब, त्याच्यानंतर आष्टी, त्याच्यानंतर काष्टी, तुमचा आटपाडी, सांगोला हे बाजार चांगले आहेत. पलीकडे जर तुम्ही माडगाळ म्हणून एक बाजार आहे कर्नाटकच्या बॉर्डरवरती, तिथं म्हणजे अशा गाढवासारख्या उंच पुऱ्या शेळ्या असतात, ते खरेदी तुम्ही करू शकता. तर आमचं कदम ॲग्रो चॅनल बघत असताना तुम्हाला कसं काय 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 त्याच्यातनं बघायला भेटतं किंवा काय काय आवडतं? खूप तुमचं इतकं आवडतं. शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करणं फार तुमचं चांगलं आहे, तुमचं मार्गदर्शन चांगलं आहे, शेतकऱ्यांना माहिती मिळते आम्हाला. तर मित्रांनो, भल्या पाटे स्वतःच्या गाडीमध्ये 2000 रुपयाचा गॅस भरून जे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यामध्ये जनजागृती करत असतो त्याची पोचपावती ह्या बाबांच्या रूपाने आज आपल्याला भेटले. त्यांनी सांगितले की आम्ही कदम ॲग्रोचं बघत असतोय. तुम्हाला पण आम्ही माहिती सांगितली, बाबा आमचा नंबर असतोय, कधी पण फोन करा. धन्यवाद. गाव पिंपरी. अंदाजे तुमचं नाव काय आमच्या बघणाऱ्याला सांगा? किरण तानाजी करचे. करचे साहेब किती बोकड आणले ते आज? 3 बोकड आणले. कसा काय बाजार आहे आज? आखाडी असून बरं आहे ना? मागणी वगैरे चांगली होती. काय सांगताय पट्टीच्या हिशोबाने या बोकडांचं? 14,000. 14,000. मागणी कशी होती? 11,000 मागते. 11,000 म्हणजे 12 12.5 आलं तर द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. कसं स्वस्त होतंय? नाही द्यायला पाहिजे. ओके, किती शाळा आहेत अजून तुमच्याकडे? 5-6 द्या. 5-6 आहे. परवडतं का शेळी पालन? परवडतं. आता बरीचशी नवीन पोरं आम्हाला फोन करतात की कदम साहेब आम्हाला शेळी पालनात उतरायचंय, उतरू का नको? तर उतरावं का? उतरा उतरा. आता कारण आजकाल नोकऱ्या नाही त्या, त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे. धन्यवाद. राम राम महाराज. राम राम. कुठं आलाय? तुमचं नाव काय? बिगवन. बिगवन. आणि तुमची ओळख? बिगवनचे व्यापारी आम्ही. ओके, नाही नाव काय तुमचं? बबलू दिलीप कांबळे. बबलू साहेब किती आणलं होतं आज प्राणी? 30 आणली होती. झाली का विक्री? 10 झाले, अजून 20 राहिले. कसा काय बाजार आहे याचा? टायट मिडियम आहे. मीडियम आहे म्हणजे मागणी आखाडी आला ना, आकडामुळे जास्त आलाय. ओके. आता ह्याच्यात नर किती टक्के आहेत आणि माद्या किती? नर आहेत 10 आहेत, माद आहेत 15-20. ओके. आणि यांची जात कुठली आहे? हे आपल्या गावरांमध्येच. ओके. तर माऊली काय सांगताय पट्टीच्या हिशोबानं? 6, 6.5, 7 पर्यंत. म्हणजे 6, 6.5, 7 सांगताय सांगायला, आणि देताना 6, 6.25, 6, 6.25 एखाद्याला म्हणजे मालानुसार असते. विक्री, हा. जर आमच्या नवीन भावाला कुणाला फार्म चालू करायचं असेल तर असं हुडकून द्याचाल का तुम्ही? देणार. नंबर सांगा की तुमचा आमच्या बघणाऱ्याला. 83 083 34 839. ओके. आणि कोणत्या बाजारात असताय तुम्ही? हे चाकण, काष्टी, राशी, नातेपुते, चाकणला बी जाता? हो, चाकण. कोण वार असतो चाकणचा बाजार? शनिवारी. आणि बरोबर तू का? हो, चांगला मोठा बाजार. चाकणच्या बाजारात काय जास्त येतं? मेंढ्या जास्त येतात का शेरड? समजा मला समजा मिक्स मध्ये असतंय. दोन्ही ह्या साईडचे व्यापारी असतात तिथे. ओके. आणि पुणे जवळ असल्यामुळे दर बी चांगला मिळतो. तर मित्रांनो, कुणाला नवीन स्टार्टअप करायचं असेल तर अशा मेंढ्यामध्ये काम करायचं असेल तर असे खाती कोकरं, माद्या, लावऱ्या जर कुणाला पाहिजे असेल तर या माऊलींना, ह्या महाराजांना फोन करा. महाराज तुम्ही सुद्धा फोन आल्यावर लय झाडावर चढू नका, योग्य किमती सांगा आणि आपल्या शेतकऱ्याचं कल्याण होऊ द्या. जय हरी विठ्ठल. मित्रांनो, बऱ्याच जणांचे आम्हाला फोन येत असतात, मेसेज येतात की जाधव साहेब, कदम साहेब आम्हाला नवीन स्टार्टअप करायचंय, आमच्या भागातल्या व्यापाऱ्यांचे नंबर द्या. जर भावांना तुम्हाला नवीन शेळी पालन, मेंढी पालन करायचं असेल आणि त्याची तुम्हाला जर प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर आमचा कॉल करण्यापेक्षा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 88 05 892 892. या नंबरवरती तुम्ही हाय पाठवा किंवा तुम्हाला जी कुठली अपेक्षित माहिती पाहिजे ती सांगा. मग तुमच्या भागात, तुमच्याच परिसरात प्रतिष्ठित व्यापारी किंवा खात्रीशीर रीतीने प्राणी विकणारे व्यापारी किंवा बंदिस्त फार्म जे असतील त्या फार्म चालकांचा नंबर, कुठं किती प्राण्यांची अवेलेबिलिटी आहे हे कदम ॲग्रो तर्फे तुम्हाला सांगितले जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला जर शेळी पालन करायचं असेल, नुसत्या शेळ्या खरेदी करू नका. त्याच्या अगोदर, शेळ्या खरेदी करण्या अगोदर त्याची चाऱ्याची व्यवस्था करा. शेळी हा 52 प्रकारची वनस्पती खाणारा प्राणी आहे. तुम्ही म्हणसाल कदम साहेब आमच्याकडे कडबा आहे, पुलीची मका आहे, तर मी शेळी पालन चालू करू का? तर मित्रांनो, एकच चारा खाऊन शेळी कंटाळते, नंतर हळूहळू मालक पण कंटाळतो आणि भविष्यात तुम्हाला ते शेळी पालन बंद करावं लागतं.
तुमचं जर शेळीपालन यशस्वी करायचं असेल तर सर्वप्रथम चारा वर्गामध्ये म्हणजे 52 प्रकारचा जाऊ द्या 5-6 प्रकारचा तरी चारा आपल्याकडे पाहिजे. तुम्ही म्हणाल की कदम साहेब काय काय लावलं पाहिजे, तुम्ही हादगा, शिवरी, तुती, सुबाबळ, शेवगा, बरसिम घास, सुपर नेपियर हे सुद्धा लावू शकता. तुम्ही आता म्हणाल यांचं बियाणं कुठनं आणायचं तर सोपं आहे. आमचा नंबर आहे 8805 892 892 या नंबरवरती संपर्क करा आणि आताच मी सांगितलेले बियाणं तुम्हाला घरपोच भारतीय डाक, ST, कुरिअर, VRL, विमान सेवा, रेल्वेनं तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम कदम ॲग्रो फार्म अत्यंत विश्वासानं करेल. तर अजूनपर्यंत जर तुम्हाला फार्म चालू करायचा असेल आणि चारा लागवड केली नसेल तर सर्वप्रथम चारा लागवड करा आणि चारा बियाण्यासाठी कदम ॲग्रोशी संपर्क करा. जोडीचं 27,000 जोडीच्या 27 आणि कितीनं मागणी होती मागणी होती 19,000 19ला 22-23 झालं तर देऊन टाकायचं. तर तुमच्याकडे अजून किती बकरी आहेत घरी? एवढीच आहे ती. तसं नाही म्हणजे अजून मेंढर आहे ते का हे 2च होते असं? 2च होती. ओके बाबा राम 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 म्हणलं. कुठनं आलं गाव कुठलं? हा दहेगावचं. काय सांगताय बकऱ्याची किंमत? 21 आणि कुठल्या जातीचा आहे ह्यो? देशी आहे. आणि मागणी किती नव्हती? 16-17 पर्यंत 16-17. तर आज आकाडी बाजार असल्यामुळे थोडी वेळ टाईट झाली पाहिजे की मागणी का होईना? बाजार पडलाय. तर अजून अशी बकरी किती आहेत आपल्याकडं? कशाला पोहोचली ती? तसं नाही म्हणजे तुम्ही मेंढी पालक काय म्हटल्यावर परवडतं काय विचारायचं होतं आम्हाला. मेंढरात परवडतंय का? ओके. तर आता बरेचसे तरुण आहेत आपले शेतकऱ्याची पोरं, शिक्षण नाही, नोकरी लागणार, लग्न होईना, ते म्हणते ते नोकरी पाहिजे, नोकरी लागली तर म्हणते ते शहरात फ्लॅट पाहिजे, फ्लॅट घेतला तर म्हणते ते सासू सासरं नको. मग असं जर तरण्या पोरांनी आईबापाच्या संपर्कात राहून किंवा आपल्या गावातच असं मेंढी पालन केलं तर त्याला परवडू शकतंय का? केल्यावर सगळं होतं. केल्यावर होतंय. ओके धन्यवाद. नमस्ते दादा. नमस्ते. कुठनं आलाय गाव? मार्कडवाडी. मार्कडवाडी. आणि तुमचं नाव काय भाऊ? सचिन बाळू वाघमोडे. ओके. वाघमोडे साहेब आज किती बकरे आणले होते? आज 3. आणि काय सांगितली पट्टीच्या हिशोबाने किंमत एकाची? 25,000. 25,000. आणि हे कुठलं माडगाळ जातीचे आहेत का? माडगाळ. ओके. आणि अंदाजे वय किंवा दाताला कसं असतील? दाताला काय चौसा आहे, दुसा आहे, आदत आहे. आदत आहे. आणि काय किंमत ठेवली म्हणलं पट्टीच्या हिशोबानं? 25,000. 25. आणि कितीने मागणी होती? मागते ते 18-19. 18-19 म्हणजे 22-23 आलं होय, होय, तरी? द्यायचं. ओके. आणि अजून माडगाळमध्ये किती प्राणी आहेत तुमच्या घरी? आपल्याकडे एक विषय आहे ती विशाख मेंढर आपली. आणि मुक्त करता का बंदिस्त आहे? बंदिस्त आहे. बंदिस्त आहे. बंदिस्त मध्ये ही जात सेट होती का? होती की होती. म्हणजे काय अडचण नाही. जाग्यावर चारा वगैरे. जाग्यावर चारा. आता आमच्या इथं पण मामुशेट विरकर म्हणून आहे, त्यांचा 500+ माडगाळचा फार्म आहे. नाही ती काय. सुद्धा जाग्यावरच किलोच्या हिशोबाने देतात. काय अडचण नाही जागेवर. ओके. आता नवीन पोरं म्हणते ती नोकरी नाही असं ओरडत बसण्यापेक्षा आपल्या बापाचा जो व्यवसाय आहे नाही, मेंढी पालन, शेळी पालन केलं तर परवडू शकतंय का? 100% परवडते. ओके. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. 93 56 28 91 87. ओके. नवीन चालू करणाऱ्याला कुणाला जर प्राणी लागलं किंवा कुठं मिळतात अशी माहिती विचारली तर तुम्ही देणार 100. 100% देणार ना? तर मित्रांनो हे वाघमोडे दादा होतं. जर कुणाला माडगाळमध्ये माहिती पाहिजे असेल किंवा असे जातीवंत ओरिजिनल माडगाळचे प्राणी खरेदी करायचे असतील तर या भाऊंना तुम्ही नक्कीच फोन करा. धन्यवाद. पाटील राम राम. राम राम. कुठनं आलाय गाव? मांडवस ना आलाय. आणि तुमचं नाव? दादा लवटे. ओके. दादासाहेब किती नग आणलं होतं आज? मी एकच नग आणला. एकच नग आणलं. आणि काय किंमत सांगितली याची? याचं 35,000 रुपये. 35,000. मागणी किती नव्हती? मागणी मागते ते 25 27. ओके. दाताला कसं आहे? दाताला आदत आहे. आदत आहे. आणि जात कुठले? माडगाळ बकऱ्याचा तर ट्रेड आहे बऱ्यापैकी. तर मला सांगा माडगाळच का पाळायचं म्हणजे आता सध्या? माडग्या म्हणजे पिल्ल चांगली पडते ती आणि वजन वाढ होते. ओके. आणि ह्यांची पिल्ल देण्याची संख्या कशी असते? जुळ तिळ किंवा एक? ते मेंढीवर राहतं अवलंबून. ओके. म्हणजे मेंढी जेवढं चांगलं मेंढर तेवढं डबल पडणार. आणि लागट लवकर केलं नाही, थोडस लांबवलं तर लांबत जातं. म्हणजे पिल्ल हे चांगले पिल्लं हे होते. चांगले. तुमची किती बकरी आहेत अजून? माझी 60-70 बकरी. 60-70. किती वर्षापासून तुम्ही मेंढी पालन करताय? मी लहानपणापासून. आणि आता तुम्ही माडगाळमध्ये कन्वर्ट झालाय. हो. जर एखाद्याला त्याच्याकडे जर समजा गावरान मेंढ्या असल्या आणि असा एखादा जर नर पैदासाठी घेतला तर त्याचे काय त्याला फायदा होणार? समोरच्याला पिल्ल पडणार हळूहळू. त्याच म्हणजे माडगाळावरती पडत क्वालिटी वाढत जाणार. परवडतं का मेंढी पालन? परवडते की. आता बरेचशी पोरं म्हणते ते नोकरी नाही किंवा 10-5 हजारासाठी कुठं श्रीराम बाजार मध्ये, कोण कुठं स्टोअर मध्ये काम करतंय, कोण हमाली करतंय. त्याच्यापेक्षा हे धंदा चांगला आहे. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्याला.
70 57 45 60 46 गाव मांडवळ. ओके. आणि जर माडगाळ नवीन भावाला कुणाला घ्यायचं म्हणलं तर ह्याची ओळख सांगा की, समजा नवीन पोरगा एखादा बाजारात गेला तर ह्याच्यात काय काय चेक करून घ्यायचं? काय चेक करायचं? नाक बघायचं. हा हा, म्हणजे माडगाळची ओळख कशी असं म्हणतो? गाडी घ्यायचं नाकावच. ओके, नाक उंच पाहिजे. नाक उंच पाहिजे, चोच पाहिजे. ओके. आणि बरोबर बघून घ्यायचं. ओके, धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली. राम दादा, राम राम. कुठं आलाय गाव? अलंकापुरी. अलंकापुरी. आणि तुमचं नाव? देव लवटे. ओके. दुर्दैव आज कशासाठी आलता? खरेदीसाठी आलता तुम्ही का विक्रीसाठी? बकरा विक्री. बकरा विक्री. तू कुठल्या जातीचा आहे बकरा? माडगळ जाते. माडगाळ जातीचा आहे ना? अंदाजे वजन किती असेल जिवंत? 18-19 18 19. दाताला कसा आहे? आदत आहे. आदत आहे, म्हणजे एका वर्षाच्या आतलाच आहे. वर्षाच्या आणि काय किंमत ठेवली भाऊ आज? 25,000 रुपये. 25,000 रुपये. मागणी किती नव्हती? 15,000. 15,000. आता आखाड महिना चालू आहे, धनाधन जत्रा चालू आहे, तर थोडं व्हायचं. बाजार कसं काय? बाजार मंदच आहे आता. मंदच आहे. कशामुळे बाजार मंद आहे मागणी असून सुद्धा? मागणी जास्त भरपूर माल आलाय म्हणून. माल आलाय का? व्यापाऱ्याकडून काढला जातोय बाजार? नाही व्यापारीच नाही ती. व्यापारी कमी आहेत. ओके, धन्यवाद, खूप छान माहिती दिली. बघा बरं किती भारी बोलताय तुम्ही. हॅलो. माडगाळच लय आता. दादा नमस्ते. नमस्ते. कुठं आलाय गाव? नातेपुते. नातेपुते. आणि काय किती प्राणी आणलं होतं आज? आज एकच आणलं. एकच. तुम्ही शेतकरी आहे का व्यापारी आहे? शेतकरी. शेतकरी आहे. अजून घरी किती मेंढर राहते? 20-25 आहे. 20-25 आहे. आता ह्याची काय किंमत ठेवली दादा आज? ह्याची 25,000 ठेव. 25,000 सांगायला 25 आहे. मागणी किती नव्हती? मागणी होते, कमी जास्त होतेच काय. 17 18 19 मागतात का? 18 लास्ट कितीला द्यायचंय? लास्ट 24.5 द्यायचा. आता बाजाराची परिस्थिती बघता आज थोडीशी मागणी कशामुळे होईना का? व्यापारी कमी आलं ते? व्यापारी कमी, मार्केटिंग कमी आहे ना. ओके. नाही आता बघा की, आता आखाड महिना चालू आहे, म्हणजे खाटकूट चालूच असते, तर वाईट चांगला बाजार चालला पाहिजे आहे का नाही? हो. ओके. मेंढरात परवडतं का हो? परवडते तसं. आता शेतकऱ्याची तरणी पोरं काम मिळणं म्हणून कुठेतरी मुंबईला जा, पुण्याला जा, 10-5 हजाराची नोकरी करतात. त्याच्यापेक्षा आपल्या आई वडिलाच्या परिवाराच्या संपर्कात राहून आपल्या घरीच बंदिस्त अर्ध बंदिस्त अशी मेंढरं पाळली तर परवडते का? परवडते. तुमचा नंबर सांगा आमच्या बघणारच. 96 99 67 58 91. ओके, धन्यवाद. कुठं आला? ओळख सांगा आम्हाला. नातेपुते दत्तात्रंब वाधमाने. आदमाने साहेब आज किती प्राणी आणलं होतं? 4. 4. किती? 2 विक्री झालं. 2 विकले. आता ही शेळी खाली आहे का गाभण आहे? सडे सडे. किती सांगताय किंमत? इथं सांगतो 10,000. 10,000. मागणी किती नव्हती या? 8ला 8.5ला मागतात. ओके. आणि दाताला कशी आहे? दाताला कवळी. कवळीच आहे अजून. ओके. आणि हे काय आहे? मेंढरो. मेंढरू. ह्याची काय किंमत सांगताय? त्याची सांगितलं 15,000. गाभण आहे का खाली? खाली. असं जर खाली प्राणी कुणाला पाहिजे असलं तर तुमचा नंबर सांगा की. येतात की. सांगा की नंबर. 96 65 99 0208. मित्रांनो, हा या दादांचा नंबर आहे. ज्यांना कमी पैशात म्हणजे खाली किंवा खाटी जनावर जे असतात, म्हणजे गाभण राहायला वगैरे काय प्रॉब्लेम नसतोय, अशी घेऊन जर कुणाला चालू करायचं असेल तर ह्या साहेबांना फोन करा. धन्यवाद. ओळख सांगा आपली. नाव दिलीप सिद्ध. ओके. दिलीपराव आज किती प्राणी आणलं होतं? प्राणी 6 होती. 6 होती. आता ही बारकी पिल्ला तर ही कुठल्या जातीची आहे? ती ही जयपूर येते. विजापूर येते. आणि ह्याची म्हणजे ही किती दिवसाची पिल्ला असतील? ही आहेत 15 दिवसाची. 15 दिवसाची. आणि काय किंमत ठेवली एकाची? एका 4,000. 4,000. मागणी किती नव्हती? मागणी होती 3,000. 3 आता सांगायला 4 जरी असलं, जर एखाद्याला नवीन चालू करायचं म्हणलं तर याला दूध पण पाजायला लागेल पावशेर. तर कितीला देणार अशी लास्ट पिल्लं समजा? 6.5 दिवस. ओके. आणि अशीच बारकी पिल्लं घेताना नवीन शेतकऱ्यांनी किंवा जी तरुण चालू करतात त्यांनी काय चेक करून घेतलं पाहिजे बघताना? शेतकऱ्यामध्ये पिती ती गाई बघून बोट घालून तोंडात बोट घालून असं दूध पिते ते काही बघितलं पाहिजे, आजारी नसावं करतो. ओके. आणि ही शिर्डीची पिल्लं आहे ते कुठल्या जातीचं आहे पिल्लू? कोटा जाती. कोटा जातीतलं आहे ते. ह्याची काय किंमत सांगताय? त्याची 2,500 सांग. ओके. आणि किती दिवसाचा आहे? 8 दिवसाचा. 8 दिवसाचा आहे. अशी जर पिल्लं कुणाला पाहिजे असली तर तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. नंबर नको लय पण. मित्रांनो, कदम ॲग्रोला जाहिरात दिली की लय पण येतात म्हणून म्हणतात नंबर नको. जर कुणाला अशी पिल्लातून चालू करायचं असेल तर या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पिल्लू निरोगी असावं, दूध पिणारं असावं. सर्वप्रथम असं त्याच्या तोंडासमोर असं बोट जरी धरलं तरी त्यानं ते पियाला चोखलं पाहिजे, म्हणजे आपण ओळखायचं की ते निरोग आहे. धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली. नमस्ते.
कुठं आलाय गाव? पलटण फलटण. आणि तुमचं नाव काय? शंकर शंकरराव. तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी आहे? व्यापारी आहे. तर आज किती नग आणलं होतं? आता आणलं होतं 10 आणलं होतं. आता आकडे बाजारामुळे विक्री वगैरे कशी होती? आहे बरोबर चांगलं मनासारखं तरी येतं ते का? नाही एवढं. जर कुणा बांधवाला मटणाच्या दुकानासाठी देवकार्यासाठी जर बोकडं पाहिजे असतील तर तुम्ही देऊ शकताय काय? म्हणजे पलटणात तुम्हाला फोन करून कधी आलं तरी चालेल. नंबर सांगा बरं तुमचा. 99 22 14 15 37. हा या दादांचा नंबर आहे. पलटणात राहतात. जर कुणाला कटिंगसाठी देवकार्यासाठी किंवा शेळ्यांना बिनू म्हणून जर बोकड बकरं काय पाहिजे असेल तर या दादांना नक्कीच संपर्क करा. धन्यवाद. दादा कुठं आलाय? नातेपुतेवर ना? म्हणजे इथलंच आहे तुम्ही? काय किंमत ठेवली बोकडाची? 35,000. 35,000. दाताला कसा आहे? दाताला जुळला जुळलाय. आणि अजून किती शेळ्या आहेत आपल्याकडे घरी? 15. 15. परवडतं का शेळी पालन? परवडते. ओके. आणि कितीला मागणी होती याची? त्याची मागणी वाली 28 ओके. 27. म्हणजे देवकार्यासाठी जागणारला कशाला कुणाला जर पाहिजे असेल नाव चालायला तर चालते. ओके. काल आहे बेनूला सुद्धा चालते. हा? बेनूला सुद्धा चालते. बिनूला सुद्धा चालतं. आम्ही म्हणजे अजून चालू आहे. चालू आहे आमचा. मित्रांनो उस्मानाबादी जातीचा हा बोकड आहे. उंच पुरा तुम्ही बघू शकत असाल माझ्या कमरेला लागतोय. जर कुणाला बेनूसाठी पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा की. नंबर तुमचा आहे का? तर तू नंबर सांग. नंबर द्या. आणखी देणार मित्रांनो. तर तुझा नंबर देणार नाही. दात दाखवा नाहीतर मी बघतो. मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल अत्यंत अग्रेसिव्ह असा बोकड आहे. नंबर काढतो. 76 नंबर सांग. 76 66 10 15 91. 76 66 10 15 91 हा नंबर आहे. जर कुणाला असा बिनूसाठी बोकड पाहिजे असेल तुम्ही बघू शकत असाल आताशी चौसा झालेला आहे. 4 दाती बोकड आहे. जर कुणाला उस्मानाबादी शेळ्यांवरती ब्रीडिंगसाठी किंवा सोडण्यासाठी पाहिजे असेल खास अशी पैदाचा मित्रांनो जर देवकार्यासाठी लग्नासाठी हळदीसाठी किंवा जागरण गोंधळासाठी जर तुम्हाला बोकडं खरेदी करायचे असतील आणि अत्यंत चविष्ट देशी मानदेशी गावरान माल जर पाहिजे असेल तर तुम्हाला एकदा नातेपुते बाजारला भेट द्यावीच लागते. तुम्ही बघू शकत असाल तुमच्या बजेटनुसार तुमच्या खिशानुसार क्वालिटी बाज माल या ठिकाणी उपलब्ध असतोय. अगदी 1 दिवसाच्या पिल्लापासून ते म्हणजे कडदात म्हणजे ज्या म्हाताऱ्या बोकडापर्यंत सुद्धा या ठिकाणी मिळतात. कुणाला खाट्या शेळ्या पाहिजे त्या गाभण्या शेळ्या पाहिजेत, मेंढ्याची पिल्लं पाहिजे असतील, माडगाळमध्ये काम करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही 1 दिवस बुधवारच्या बाजारला भेट द्या. आणि भेट देण्या अगोदर शेळी पालन चालू करण्या अगोदर शेळी हा 52 प्रकारचे वनस्पती खाणारा प्राणी आहे. तुम्ही म्हणसाल आमच्याकडे कुट्टे आहे कडबा आहे. एक प्रकारच्या चाऱ्यावरती शेळी मोठी होत नाही. शेळी जर मोठी करायची असेल वजन वाढ द्यायची असेल तर तुम्हाला चारा लागवड करावी लागेल. तुम्ही म्हणाल चाऱ्यामध्ये काय काय लावलं पाहिजे. मित्रांनो हादगा लावा, शिवरी लावा, तुती लावा, सुबाबळ लावा, शेवगा लावा, बरसिम घास लावा, मारवेल लावा. परंतु शेळ्यांना व्हरायटी चारा पाहिजे. तुम्ही म्हणाला तर या सगळ्यात तुम्ही नावं तर घेतल्याची चारा बियाणं कुठून आणायची. तर मित्रांनो अजिबात घाबरायचं नाही. तुमच्या सर्वांसाठी कदम ॲग्रो सीड्स म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असतो. कुणाला जर हादगा, शिवरी, तुती, सुबाबळ, बरसिम घास, सुपर नेपियर, रेड नेपियर, अमेरिकन 4G यासारखे जर चारा बियाणं पाहिजे असतील तर आमचा नंबर आहे 8805 800. मित्रांनो उस्मानाबादी शेळीला गरिबाची गाय म्हणलं जातं. तिला गरिबाची गाय का म्हणलं जातं की 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिल्लं देणारी शेळी उस्मानाबादी असते. तुम्ही बघू शकत असाल अशी पुऱ्या मापाची उस्मानाबादी शेळी जर खरेदी करायची असेल तर तुम्हाला 1 दिवस बुधवारच्या आठवडे बाजारला भेट द्यावी लागते. तुम्ही म्हणाल जाधव साहेब उस्मानाबादी शेळी घेताना काय काय खात्री करायची. मित्रांनो शेळीचा रंग काळा असावा आणि काही उस्मानाबादी शेळ्या आहेत त्यांचे कान असे कानावर तर टिपके असतात त्याला मोरकानी शेळी म्हणलं जातं. त्याच्यानंतर शेळीची रचना चांगली असावी, कासाचे ठेवण चांगली असावी, तिची कास मोठी असावी. कारण मित्रांनो आजचं पिल्लू ही उद्याची शेरडी किंवा बोकड होणार असते आणि त्याची वाढ किंवा वजन वाढ चांगली होण्यासाठी त्याला दूध असणं गरजेचं असतंय. दादा नमस्ते. नमस्कार. कुठनं आलाय? आम्ही माळनगर. ओके तुमचं नाव काय? जाधव अरुण. जाधवराव किती शेळ्या आणल्या होत्या आज? हे 2च होते. 2च होत्या. विकल्या का? आज मागते ते मागते ती कितीला मागते ती ही शेळी? 20 ला मागते. आणि किती दिवसाची गाभण आहे? आता 15-20 दिवसात अच्छा म्हणजे जवळ आली. आणि किती वेळात आलाय? आता 4था आहे. 4था आहे. आणि हिची काय किंमत ठेवली? आम्ही 26 मागतोय. तुम्ही 26 सांगताय आणि मागणी किती नव्हती? 20 ला माहिती. 20 ला मागते. 21 21 आलं तर देऊन टाका. देऊन टाकायची. आणि ही दुसरी नावाची शेळी आहे ये ती झालेली. या झालेली आहे. किती वेळात आलाय? 13 ला मागते ते. 13 ला मागते ती. 10 11 9 ला वगैरे नाही होणार. मागते ती. आम्ही मागते ती पण तुम्ही देत नाही. तुम्ही व्यापार करता का? हो, 16. तुमचा नंबर सांगा की जर अशा
जातवान शेळ्या कोणाला पाहिजे असल्या तर 88 हा 180823 88 180823 हा ह्या जाधव साहेबांचा नंबर आहे. जर कुणाला अशा खात्रीशीर शेळ्या पाहिजे असतील तर यांच्याशी संपर्क नक्कीच करा. बाबा राम राम. दूध बी आहे का नाही? राम राम म्हणलं. काय नाव तुमचं? शिवाजी बंडगर. शिवाजीराव, ही शेळी ही पिल्लाचीच आहे ती का? मग आता कोणाची? तसं नाही हो, म्हणजे विचारायला. तर काय सांगताय पिल्लाच आहेत? पिल्लाच आहेत काय किंमत ठेवली? तिचं 35,000. 35,000. पाठबुकुड आहे का काय? हा, पाठबुकुड आहे. आणि फिरून परत लागत झाली का? एक महिना. 1 महिना झाली. आणि अजून किती शेळ्या आहेत आपल्याकडं? 2-4 आहेत. 2-4 आहे ती. आणि मागणी किती नव्हती? कितीला मागणी होती? 32ला मागते. 32ला मागते. आता 8-16 रुपये तर बोकडाचं लगेच म्हणलं तरी होतं ते. वरनं शिर्डी फिरून गाभण आहे. बाबा शेळी पालन परवडतं का? लय वाट परवड. आता बरीचशी पोरं नोकऱ्या लागत नाही म्हणून मुंबईकडे पळते ती. आणि तिथं त्यांना बी परवडत नाही. तरण्या पोरांची लग्न होईना ती. त्याच्यापेक्षा जर असं आपल्या आईबापासोबत किंवा स्वतःच्या घरी राहून शेळी पालन केलं तर परवडू शकते का? मोकळ्या चारल्या तर शिळी पाळ, नाहीतर ती गोट्यात अडकून बसतील कोंडून. गोट्यात पाळल्या की कोंडून शेळ्या त्या कालांतरानं मारणारच असतात त्या, म्हणजे इकाव्या लागतात त्या. म्हणजे मुक्त शेळी पालन केलं तर 0 बजेटवर असतंय. ओके, धन्यवाद. जर अशा शेळ्या कुणाला पाहिजे असला तर तुमचा नंबर सांगा की. नंबर नाही. नंबर पाठ नाही बाबांचा. बाबांनी शुभ संदेश देववाणी म्हणून सकाळचे सांगितले, जर शेळ्या पाळायच्या असल्या तर मोकळ्या हिंडवायची तयारी ठेवा. तुम्ही जर बंदिस्त केल्या तर त्या शेरड्या गोट्यात पाय अडकून खांद्यावर आणून इकावं लागेल. खांद्यावर आणून बाजारात विकावं लागेल किंवा. ओके, धन्यवाद. खूप छान. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा की तुमचं? माझं नाव सागर पोंतकुले. सागरराव, कुठं आलाय तुम्ही? विडणी. विडणीवरनं, म्हणजे निखिल अभंगाचं गाव आहे त्या विडणीत आलाय. तर ह्या कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत? कोटा जातीच्या. कोटा जातीच्या, करोली कोटा जातीच्या शेळ्या आहेत. गाभण आहेत त्या खाली आहेत? गाभण आहेत. गाभण आहेत. किती दिवसाच्या गाभण आहेत? 2.5 महिन्याच्या. 2.5 महिन्याच्या. तर पट्टीच्या हिशोबाने काय सांगता एका शेळीची किंमत? 20,000 रुपये. 20,000 रुपये. आणि किती दिवस टायमिंग आहे म्हणला? 2.5 महिने टाइम. 2.5 महिने. आणि दाताला कशा आहेत त्या? हे 6 दात आहे. 6 दात आहेत, म्हणजे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा जास्तीत जास्त असू शकतात. तर एवढ्याच आहेत त्या शेळ्या का अजून आहेत? थोड्या चालवा. तुमच्याकडे एवढ्याच शेळ्या आहेत का अजून आहेत कोटा 20 शेळ्या आणल्या होत्या, 2 राहिले. 20 मधल्या 2 राहिल्या. तर भाऊ, आपल्या भागामध्ये हे करोली कोटा अजून सेट आहेत. होतंय का? हा, होतंय. होतंय. जर कुणाला करोली कोटामध्ये काम करायचं असेल मित्रांनो, अत्यंत देखणा हरणासारखा असणारा प्राणी म्हणून करोली कोटा हिचा उगम आहे राजस्थान मध्ये. राजस्थानची जात आहे. राजस्थान राज्यामध्ये कोटा म्हणून एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये हे प्राणी असतात. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणारा. 88 30 76 94 01. ओके मित्रांनो, हा या दादांचा नंबर आहे. जर कुणाला अशा करोली कोटा जात्याच्या गाभण शेळ्या, पाटी किंवा पैदाशीसाठी नर सुद्धा तुम्ही आहेत. नर सुद्धा ही पैदाशीसाठी देतात. जर कुणाला पाहिजे असेल, तुमचं बंदिस्तच फार्म आहे ना? हा, बंदिस्त. मित्रांनो, बंदिस्त फार्म मध्ये सवय असलेल्या ह्या शेळ्या आहेत त्या. जर कुणाला पाहिजे असतील तर ह्या दादांना संपर्क करा. आणि तुम्ही सुद्धा आमच्या कुणा सबस्क्रायबरचा फोन आला तर द्या जमून यावा. ओके, धन्यवाद. दाजी नमस्ते. कुठून आलाय गाव? फलटण. फलटण. आणि तुमचं नाव काय? किती बोकडं आणली होती आज? 5 आहे ती. आता पट्टीच्या हिशोबानं काय सांगताय याची किंमत? पट्टीच्या हिशोबानं काय सांगताय? किंमत काय ठेवली? किंमत सांगा. 13,000. मागणी किती नव्हती? तर मित्रांनो, हे थोडंसं कन्फ्युज होत्यात. आपण अजून कुणाला तरी विचारूया. तिकडून मागणं जाऊ मग शाळेतला. दादा नमस्ते. नमस्ते. होते आज 7-8 आहेत. 7-8 आहेत. आता आज आखाड्याचा बाजार असल्यामुळे मागणी होते का बऱ्यापैकी? काय किंमत ठेवली आता या बोकडाची? या बोकडा 12.5. 12.5 सांगायला. आणि मागणी किती नव्हती? मागणी 10.5-11. 11.5. मग द्यायला पाहिजे ती 11.5 नाही परवडत नाही. परवडत नाही. म्हणजे जर कुणाला देव कार्यासाठी किंवा कटिंग साठी दुकानवाल्याला पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा की. 70 66 68 26. ओके, म्हणजे फलटण तालुक्यातील किंवा आसपासच्या कोणा दुकानवाल्याला जर माल पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता. मित्रांनो, तुम्ही जर आमचा व्हिडिओ बघत असाल फलटण भागातून, जर कुणाला कटिंग मार्केटसाठी असा माल पाहिजे असेल तर या दादांना नक्कीच फोन करू शकताय. सर नमस्ते. कुठून आलाय तुम्ही? आम्ही पिंपरीहून आलो. ओके, तर तुमचं नाव सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. पंकज तानाजी करचे. ओके, पंकजराव, हे कुठल्या जातीची बकरी आहे ती? ही विजापुरी जाते. विजापुरी जातीची. विजापुरी जातीची ओळख काय? म्हणजे आमच्या घेणाऱ्यांना कुठं घ्यायचं म्हणलं तर कसं ओळखायचं ही विजापुरीच आहे म्हणून? ही तोंडावनं कळतंय ना विजापुरी. ओके, तोंडाची ठेवण, नाकाडे पाय. ओके,
तर आता ही किती महिन्याची आहे त्या अंदाजे? 2 महिन्याची. ओके, आणि 2 महिन्यात एवढं होतंय? हो. अंदाजे वजन किती असेल याचं? अंदाजे वजन जिवंत वजन असेल की 14-15 किलो, 13-14. ओके, आणि ह्याची काय किंमत ठेवली आता? ही 8.5 सांगतोय, 7.5 द्यायची. पट्टीच्या हिशोबानं 8.5 सांगताय, 7.5 द्यायची. हा. आता 2 महिन्याचं पिल्लू आहे हे फक्त. आणि तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारात असताय? हे लोणंद, अकलूज, राशन, आटपाडी. तुमचा मोबाईल नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्याला, कुणाला जर विजापुरीमध्ये चालू करायचं असेल तर. 72 49 51 85 64. आणि दादा, आमच्या बघणाऱ्यांच्या मनातली एक गोष्ट आहे, माणसं काय म्हणतात, तुम्ही प्रत्येक बाजारात जाता पण व्यापारी किमतीला म्हणजे टॉपचे सांगतात, मग ती बघून नुसती माणसं घाबरते ते. तर एक मनातलं सांगा, लास्टला 7,000ला वगैरे मागणी आली तर अशा साईजची पिल्लं मिळू शकतात का? नाही 7ला नाही होणार, 7.5. 7.5 देणं. 7.5ला, आणि किंवा पुढच्या वेळेस याच्यापेक्षा मोठे असले तर माल बघून मालाच्या हिशोबाने मालाच्या त्याची हिशोबाने. किंमत होते. हा. तर मित्रांनो, कुणाला जर असे विजापुरी किंवा माडगाव जातीची बकरी पाहिजे असतील तर ह्या साहेबांना फोन करा. तरच्या साहेबांना हे पिंपरीचे आहेत, तर फक्त फोन करून जावा यांच्याकडे, म्हणजे हे तुम्हाला जसं पाहिजे तसं माल देतील. धन्यवाद भाऊ. नमस्ते. नमस्ते. ओळख सांगा आपली. राजकुमार साधुकरची. ओके, राजकुमार साहेब, किती आणले होते प्राणी? आणि 15 होती. ओके, 15 होते, त्यातले फक्त आता 7 राहिले, 8 इकले. हा. काय किंमत ठेवली पट्टीच्या हिशोबानं? ती सांगायला सांगतोय 8.5 ना, आणि 7.5 मध्ये द्यायची लास्ट. ओके, सगळे नर आहेत का माद आहेत? 2 मादे ते 5 नर आहेत. ओके, जर कुणाला आमच्या नवीन भावाला जर मेंढी पालन चालू करायचं असेल तर तुम्ही त्यांना सहकार्य कराल का, म्हणजे फोन बिन केला तर? चालतंय की. ओके, आणि ही कुठली जात आहे? विजापुरी. विजापुरी जात आहे. तर ह्याच्यात वजन वाढ वगैरे कशी आहे? वजन वाढ होते ना. आणि मोठ्या मेंढीला पिल्ल देण्याची संख्या किती असते या? 2 पर्यंत असते. 2 पर्यंत, म्हणजे कमीत कमी एक जास्त, म्हणजे एक तर देणारच की, हा, पण 2 सुद्धा देऊ शकतो. देऊ शकते. तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणारच नाही. 90 21 82 26 56. ओके, हा तरच्या साहेबांचा नंबर आहे. जर कुणाला असं प्राणी पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. दाजी, कुठून आलाय तुम्ही? गाव पिराळे असणं. नाव सांगा की तिकडे मागे मोबाईलकडे, टीव्हीला जात आहे. लवटे मामा, काय घ्यायला आलता का द्यायला आलता? घ्यायला. घेतली का? नाही कसा काय बाजार आहे? बाजार बरा आहे. तसं नाही, म्हणजे किमती वगैरे कशा काय सांगते त्या? टाईटच आहे ते. टाईटच आहे त्या. काय असं होतंय, शेतकरी व्यापाऱ्याला सांगताना टाईट म्हणजे स्वस्त विकतात आणि घेणाऱ्याला थोडस टाईट सांगते ते. ओके, धन्यवाद. येताल फोन तुम्हाला. बाबा, राम राम. राम राम. तुमचं नाव सांगा आमच्या बघणारच नाही. मनोहर कोंडीबा करांडे. कारंडे मामा, तुमचं वय किती असेल? 75. 75. तुम्ही किती व्यापारी आहे का शेतकरी आहे? व्यापारी. व्यापारी. किती वर्षापासून व्यापार करताय? 20 वर्ष. 20 वर्ष झालं. तर परवडतं का व्यापारात? परवडतं का गुस्तबी? गुस्तबी कवा कवा आपल्याकडे बी येतं. तर आता शेतकऱ्याची जी तरुण पोरं आहे ते पोरं आहे ती नोकरीच्या मागे लागते. या शहरात काय नोकऱ्या मिळणं, तर 10-5 हजाराची नोकरी करण्यापेक्षा 5-25 बकरी पाळून इथं राहिले तर परवडू शकतं का? त्याला 7-12 काढावं लागेल. 7-12 असतोच की प्रत्येकाकडे. काढावं लागेल. तसं नाही, बंदिस्त नाही करायचं ना, असं मुक्त पाळायचं म्हणलं तर परवडतं. 7-12 कमन काढावं लागेल. परवडलं म्हणजे भांडवल बसल्यावर काय करावं लागेल? हळूहळू करायचं, 1-2 हळूहळू करून राहते का जवळ? हा? हळूहळू करून जवळ राहते. नाही बाबांचा अनुभव आहे. बाबा आहेत, बाबा म्हणतात हळूहळू करून जवळ राहत नाही, ते बकरी लांब जाते ती. धन्यवाद बाबा, खूप छान वाटलं बोलून तुमच्या संग. भाऊ, नमस्ते. नमस्ते. ओळख सांगा आमच्या बघणाऱ्यांना. बाजीराव दत्तू वाघमोडे. ओके, बाजीराव, कुठून आला तुम्ही? तिरुवंडीहून. तिरुवंडी तालुका माळशिरस. माळशिरस जिल्हा सोलापूर. आज किती प्राणी आणलं होतं? 10 आणलं होतं. 10. तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी आहे? शेतकरी आहे. शेतकरी आहे. अजून किती बकऱ्या आहेत आपल्याकडे घरी? विशाखा आहेत घरी. विशाखा आहेत. आणि ही कुठल्या जातीची आहे ती? माडगाव. ओके, माडगाव जातीची आहे ती. तर पट्टीच्या हिशोबानं काय किंमत ठेवली याची? हे 9,000. 9,000. म्हणजे सांगायला 9. मागणी किती नव्हती? 8.5 मागतात. 8.5. राहिलेली किती विकली? ती 9,000. 9,000 विकली. आता याला 8.5 मागणी होती. अंदाजे वय किती असेल भावायचं? हे 3 महिन्याचं आहे. 3 महिन्याचा. आपल्या महाराष्ट्रातील आता तरुणांना नोकऱ्या नाही, तर कुणाला नवीन चालू करायचं असेल तर परवडतं का होईल? चांगलं परवडतं. तुम्ही मेंढी पालन किती वर्षापासून करताय? 5 वर्षापासून. 5 वर्ष. तर म्हणजे तुम्हाला असं हिनवत नाही, पण मेंढी पालनातनं तुम्ही काय काय केलं आतापर्यंत? बरंच काय केलं. बरंच, म्हणजे शेतकरी मेंढी पालनातनं बरंच काय करू शकतात. आम्ही बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतल्या. एक आमचं माणूस आहे, त्यांना दाजी म्हणतात, तिकडून जायचं इंदापूर साईडचं. 500 बकरी आहे, त्याच्यावर त्यांनी 20 एकर जमीन घेतली आतापर्यंत. घेऊ शकतात का नाही आरामशीर? म्हणजे नोकरी लागत नाही म्हणून घाबरून जायचं काय गरज नाही. गरज नाही. जर कुणाला असं माडगाव जातीचे बकरे पाहिजे असतील तर तुमचा नंबर सांगा की. 96 89 90 77 50. ओके, नवीन मेंढी पालन चालू करणार आणि काय काळजी घेतली पाहिजे?
काळजी मालाचीच व्यवस्थित घ्यावं लागते. टाइम टू टाइम खाया पाणी कॅल्टॉनिक जनताचं औषध हे वेळ केलं आता पाहिजे. खरेदी करताना बऱ्यापैकी तरुणांची फसवणूक होत असते. म्हणजे जर बाजारात गेलं किंवा व्यापाऱ्याकडे गेलं तर रेड्याची किंमत बकऱ्याला सांगितली जाते. तर त्याच्याविषयी काय सावधानता बाळगली पाहिजे? नाही, माल बघून घेतला पाहिजे ना. क्वालिटी पुढचा किती जरी सांगत असला तरी त्याचं वजन माप बघितलं पाहिजे, क्वालिटी बघितली पाहिजे, वय बघितलं पाहिजे. ओके, धन्यवाद मित्रांनो. जर कुणाला ह्या दादांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे जर कुणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही यांना नक्कीच संपर्क करू शकता. दादा राम राम. राम राम. ओळख सांगा आपली, कुठनं आलाय? गाव पिंपरी सागर अशोक राणे. ओके, राणे साहेब पिंपरीमध्ये भरपूर व्यापार आहेत, करचे कंपनी वगैरे. काय याच्या मागचं गुड काय आहे? एवढी कशामुळे व्यापार करताय तिथं? पहिल्यापासून नाद लागलेला नाद लागलेला व्यापाराचा. तुम्ही किती वर्षापासून व्यापार करताय? 5 वर्ष झाले. 5 वर्ष. तर आता हे कुठल्या जातीच्या आहे ते बकरे? विजापुरी. विजापुरी जातीच्या आहे. पट्टीच्या हिशोबाने काय किंमत ठेवली? 8,500. 8.5. आणि हे नर मादी? यात 2 मादे आहेत त्याच्या. 2 मादे आहेत, त्याचं पण तेवढंच आणि नर पण. पट्टी बरं, सांगायला 8.5 म्हणत असलं तरी यावरला बसल्यावर ना काय कमी जास्त होईल ना? कमी जास्त होईल म्हणजे मालाच्या हिशोबानं. मालाच्या. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणारच 70 30 88 34 33. मित्रांनो, जर कुणाला असे विजापुरी जातीची बकरी घ्यायची असतील किंवा देशी बकरी जरी घ्यायची असतील तर ह्या दादांना तुम्ही संपर्क करू शकता. हे जरी किंमत सांगत असलं तरी घाबरून जायचं नाही. मालाच्या हिशोबानं आड्याल पड्याल होत असते. तर कुणाला खरेदी करायची असेल तर यांना संपर्क करा. धन्यवाद.